शिक्षण मंत्री दीपक केसरकर आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। केसरकर सर, दुसरीकडे आज 2 वर्धापन दिन झाले। उद्धव ठाकरेंनी आज भाषणाच्या सुरुवातीला माझ्या तमाम हिंदू बांधवांनो हे वाक्य टाळलेलं आहे। त्यांनी ते वाक्य कधीच सोडून दिलेलं आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामधला जो बाळासाहेबांच्या विचाराचा शिवसैनिक त्यांना सोडून गेलेला आहे आणि हे निवडणुकीतल्या मतदानावरून स्पष्ट झालेलं आहे। आम्ही बाळासाहेबांच्या विचाराबरोबर चालत राहू आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचं काम करत राहू। तुम्ही तुमचं हिंदुत्व तपासून बघा म्हटले, तुम्ही नितीश कुमार आणि चंद्राबाबूंना घेतलाय, त्यांच्या हिंदुत्वाच्या बाबतीत काय मतं आहेत आणि त्यांनी त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये काय मुस्लिमांच्या बाबतीत लिहिलंय हे एकदा वाचा म्हटले। त्यांनी त्याच्यापेक्षा स्टॅलिनने काय म्हटलं, स्टॅलिनच्या पुत्राने काय म्हटलं ते वाचावं। दुसरीकडे म्हणतायत की तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवायची गरज नाहीये, विधानसभेत सुद्धा चांगलं यश मिळेल म्हटलं। इथं मग काम एवढी लोक पडली त्याचा विचार केला पाहिजे आणि ज्या मतांच्या ध्रुवीकरणावर तुम्ही एवढा दाखवता की जणू काय तुम्ही जिंकलाय म्हणून, ती वस्तुस्थिती नाहीये। ती लोक काय तुमच्याबरोबर राहणार नाहीये। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मोदी साहेबांच्या विरोधासाठी हे घडलेलं आहे। मोदी साहेबांनी तरी पण जिंकून दाखवलेलं आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे मोदी साहेब चांगलं काम भारतामध्ये करतील आणि आमचं सरकार महाराष्ट्रात इंडिया आघाडीचं सरकार येईल असं सुद्धा म्हटलं त्यांनी। आपलं सरकार हे महायुतीचंच महाराष्ट्रामध्ये येणार याची आम्हाला खात्री आहे। दीपक केसरकर होते, त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की उद्धव ठाकरे यांनी त्यांचं हिंदुत्व कधीच सोडलेलं आहे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले। व्हिडिओ जर्नलिस्ट चरणसह विशाल पाटील, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।